पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। शहाणपणे वेदमुका, शहाणपणे वेदमुका गोपिकात्या ताकटी, कैसे येथे शहाणे ते जाणती। यज्ञमुखे खोड्या काढी कोण गोडी बोरांची, कैसे येथे शहाणे ते जाणती। तुका म्हणे भावाविण केला क्षीण होय तो, कैसे तेथे शहाणे ते जाणती। यंदाच्या या अधिक महिन्यामध्ये एका तिथीचा क्षय झाला, त्यामुळे 30 दिवसांच्या ऐवजी 29 दिवसच आपल्या हाती लागले। आजचा हा शेवटचा दिवस महिन्याचा, पण दिवसांच्या भाषेत 29वा। आणि वारकरी संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे कुठल्याही उत्सवाची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनाने होत असतो। तर काल्याचं कीर्तन म्हणजे काय असतं, तर काल्याचं कीर्तन म्हणजे वाळवंटामध्ये वारकऱ्यांनी कृष्णाच्या लीळांचं गुणगान करत, म्हणजे त्या लीळांच्या वरती कीर्तनकारानं कीर्तन करत कीर्तनाच्या शेवटी एक प्रकारचं सहभोजन म्हणूयात आपण। काला हे प्रतीक आहे। काल्यामध्ये लाह्या मुरमुरे असे पदार्थ असतात, दही टाकलं जातं आणि वारकरी ते एकमेकांना देतात। आणि त्याच्या मागची भूमिका काय आहे खरं तर ही पहिल्यांदा सांगायला पाहिजे। आपल्याला कल्पना आहे की बऱ्याच वेळेला आपण काल्यासाठी गोपाळकाला असा शब्द प्रयोग करतो, म्हणजे कुठेतरी त्याचा संबंध हा श्रीकृष्णाशी आहे। श्रीकृष्णानं त्याच्या लहानपणी गोकुळामध्ये ज्या बाललीळा केल्या त्या बाललीळांशी त्याचा संबंध आहे। म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगात असं म्हटले की गायीन ते लीळा चरित्र पवाडे, राखिले सवंगडे सहित गाई, चोरिले नवनीत बांधविला गळा, जे तुम्ही गोपाळा छंद केले। श्रीकृष्ण परमात्म्याच्या बालपणी त्यानं गोकुळामध्ये ज्या लीळा केल्या आणि आपल्या सगळ्या सवंगड्यांना, गोकुळामधल्या लोकांना, स्त्री पुरुषांना आपल्या सहवासाचा लाभ दिला, सुख दिलं, भक्तिप्रेम सुख दिलं, त्या भक्तिप्रेम सुखाचं वर्णन करणारं हे काल्याचं कीर्तन असतं। बालपणी केलेल्या त्या लीळा असतात। चोरिले नवनीत बांधिला गळा, आपल्याला कल्पना आहे, आपण अनेक ठिकाणी ते ऐकत असतो। यशोदा, नंद आणि ते सगळे त्याचे सवंगडी, आणि अगदी लोकपरंपरामध्ये सुद्धा पेंद्या वगैरे, सुदामा असं आपण सगळं ऐकतो। तर अशा प्रकारे या लीळांचं वर्णन करणारा अभंग घ्यायचा आणि त्याच्यावरती कीर्तन करायचं, हे संपूर्ण उत्सवाच्या सांगतेचं पर्व आहे। तेव्हा आज आपण त्या टप्प्यावरती आलेलो आहोत। गेले 28 दिवस आपण सगळ्यांनी गाथा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ओव्या, श्लोक, अभंग यांचं विवरण करण्याचा प्रयत्न केला। कोरोनाच्यामुळे आपल्याला काही गोष्टी नेहमीसारख्या करता नाही आल्या, पण त्याला इलाज नव्हता, तर आपण हे गोड मानून घ्याल अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। आता परत एकदा काल्याच्या कीर्तनाकडे यायचं म्हणजे काय। वारकरी संप्रदायाची स्थापना आपल्याला कल्पना आहे, मी सांगितले आहे माझ्या विवेचनाच्या ओघामध्ये, की एका अर्थाने ती पुंडलिकरायांनी केली असं म्हणता येईल। आणि म्हणून तर राजाराम शास्त्री भागवतांनी वारकरी संप्रदायाचा पुंडलिकाचं प्रस्थान असं म्हटलेलं आहे की हे आमचं पुंडलिकाचं प्रस्थान आहे, म्हणजे 4 वेद वेगळे आणि आमचं 5वं प्रस्थान आहे पुंडलिकाचं, असं म्हटलेलं आहे। पण पुंडलिकाने स्थापना केली म्हणजे काय केलं, म्हणजे पुंडलिकाने दैवत इथे आणलं विठ्ठलाच्या रूपामध्ये। ते दैवत मूळचं कोण, तर ते मूळचं दैवत म्हणजे श्रीकृष्ण। गीता जेने उपदेशली ते हे माऊली विटेवरी, म्हणजे वारकरी संप्रदायाचा, महाराष्ट्राचा असा विश्वास आहे की श्रीकृष्ण अवतार जो झाला तोच अवतार द्वारकेवरनं इथे पंढरपूरला आला। द्वारकेचे केणे आले याची ठाया, पुढे भक्तराया तो जवित। पुंडलिकाचा शोध करत करत परमात्मा श्री विठ्ठल श्रीकृष्ण इथे आला आणि विठ्ठलाच्या रूपामध्ये इथे उभा राहिला पुंडलिकाच्या सांगण्यावरून। आणि मग संतांनी त्याचे वैभव वाढवले आणि सगळ्या महाराष्ट्राचा नव्हे तर दक्षिण भारताचा तो एक प्रकारचा केंद्रबिंदू ठरला अध्यात्माचा, परमार्थाचा, असं आपण म्हणतो। म्हणजे या ठिकाणी ही जी उपासना आहे कृष्णाची उपासना, तीच विठ्ठलाची उपासना आहे। आणि श्रीकृष्ण हा दशावतारांच्या मधला आहे, त्यामुळे ती श्री महाविष्णूची उपासना आहे। अशा प्रकारे हा वैष्णव संप्रदाय आहे।
हा भागवत संप्रदाय आहे आणि हा वारकरी संप्रदाय आहे. या गोष्टीचा आपल्याला निश्चितपणे माहिती असतात आणि माहिती नसलं तर आपण कुठूनही ती माहिती करून घेऊ शकतो. आता पुढची गंमत काय लोकांना माहीत नसलेली, मग काल्याचं कीर्तन का? तर काय आहे काला म्हणजे? मी मगाशी वर्णन केलं काल्याचं, की एक प्रकारे ते सहभोजन आहे. परमात्म्याचे गुणानुवाद करता करता, त्याच्या बाललीला वर्णन करता करता केले म्हणजे गुणानुवाद करता करता एकमेकांना हा प्रेमाचा घास भरवायचा आणि पुढच्या उत्सवाची जेव्हाच्या केव्हाच्या असेल त्याची एक प्रकारची नांदी करून टाकायची. अशा प्रकारचा तो मुद्दा असतो. याचा आधार काय? कुठून आली काल्याची परंपरा? तर आता मी तुम्हाला या संदर्भात सांगतो की आपल्या परंपरेमध्ये नव्हे तर जगाच्या पाठीवरती एक विधिनाट्य नावाची कल्पना आहे, की आपल्या संप्रदायाच्या, आपल्या स्कूलच्या संदर्भात, आणि मग या ठिकाणी याची व्याप्ती जास्त आहे. म्हणजे आपला देश असेल, आपली एखादी सोसायटी असेल, संस्था असेल, तर त्या संस्थेचा, त्या समाजाचा, त्या संप्रदायाचा एक काहीतरी महत्त्वाचा, ज्याला आपण रिच्युअल म्हणतो, ते असतं. आणि त्या संप्रदायाची ओळख, त्या संप्रदायाचं सातत्य कायम ठेवण्यासाठी, ते मनावरती बिंबवण्यासाठी वारंवार त्याची पुनरावृत्ती करावी लागते. तर आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो, म्हणजे नेमकं काय करतो? आपल्याला स्वातंत्र्य तर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळालं, तरी आपण प्रत्येक वर्षीच्या 15 ऑगस्टला तो कार्यक्रम साजरा करतो. मग ध्वजवंदन करतो, आपण स्वातंत्र्यवीरांचं स्मरण करतो, प्रतिज्ञा घेतो. नंतर आपण परत प्रजासत्ताक दिन साजरा करतो. कधी 26 जानेवारी 1950ला भारताचं रूपांतर प्रजासत्ताकामध्ये झालं, म्हणजे भारताला घटना मिळाली. त्याला कल्पना आहे, घटना समिती स्थापन केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ते फार मोठं काम झालं आणि त्या दिवशीपासून भारत हा अधिकृतपणे एक रिपब्लिक ज्याला म्हणतो आपण, प्रजासत्ताक भारत निर्माण झाला. तर तोही दिवस आपण साजरा करतो. 1947 15 ऑगस्ट ही एका अर्थाने या कृतीला काय म्हणायचं, की जी आपण प्रत्येक वर्षी रिपीट करतो, तिला म्हणायचं ही फाउंडिंग ॲक्ट. फाउंडिंग ॲक्ट हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर काला ही वारकरी संप्रदायाची फाउंडिंग ॲक्ट आहे. आपण कुठे गेलो मागे? ज्ञानोबा नामदेवरायांच्या मागे कुठे गेलो? आपण पुंडलिकापर्यंत गेलो. पुंडलिकाने विठ्ठलाला आणलं. तो विठ्ठल अगोदर कुठे होता? तर द्वारकेमध्ये होता. द्वारकेमध्ये तो राजा या स्वरूपामध्ये होता, आपल्याला कल्पना आहे. त्याच्याही अगोदर तो कुठे होता? तो गोकुळामध्ये होता. तो मथुरेमध्ये होता खरं तर, आणि मथुरेच्याही अगोदर तो गोकुळामध्ये होता. तर श्रीकृष्ण चरित्राचे आपल्याला असे टप्पे सांगता येतात, की गोकुळामधला टप्पा जिथे बालपण गेलं, आणि ज्या काळातल्या लीळांचं आज आपण वर्णन करतो काल्याच्या निमित्ताने. दुसरा मथुरेतला टप्पा, कंसाचा वध करून वसुदेवाला परत, उग्रसेनाला परत राज्यावरती बसवलं आणि काही काळ तिथे राज्य केलं म्हणूयात आपण, एक प्रकारचं तिकडं राज्य होतं. हा दुसरा टप्पा. पुढे जरासंध, की जो कंसाचा सासरा होता, तो वारंवार त्यांनी स्वाऱ्या केल्या, मथुरेवरती त्रास द्यायला लागला. तेव्हा परत परत ती कटकट नको, त्याच्या त्रासापासून कायम मुक्त होण्यासाठी 16व्या स्वारीनंतर, आक्रमणानंतर श्रीकृष्णाने सगळ्या तिथल्या मथुरेच्या लोकांच्या सह, यादवांच्या सह आपली राजधानी द्वारकेला हलवली. आणि तो पुढचा द्वारकेचा कालखंड आहे. आणि या द्वारकेच्या कालखंडामध्येच कुरुक्षेत्रावरच्या युद्धात श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. तर हे वेगवेगळे टप्पे आहेत. आणि द्वारकेमध्ये असतानाच अगदी शेवटच्या कालखंडामध्ये उद्धवाला भागवताचा उपदेश केला. अशी आपण स्थूलमानाने श्रीकृष्णाच्या चरित्राची रूपरेषा सांगू शकतो. म्हणजे मग कुठे आपण मागे जातो? आपण जातो गोकुळामध्ये. आणि इथे जे वर्णन करत असतं काल्याच्या कीर्तनात, ते नेमकं हेच वर्णन आहे. कारण आपणाला श्रीकृष्ण चरित्रातलं तत्त्वज्ञान घ्यायचं आहे, भक्तीचं तत्त्वज्ञान घ्यायचं आहे. श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये असताना अनेक राक्षसांचा नक्षा उतरवला, कंसाने पाठवलेल्या असुरांचा, छद्मवेशामधल्या. मग पुढे इतरही आयुष्यभर त्यांनी ती कामं केली आहेत, पण त्यांचा सहसा उच्चार आपण इथे फारसा करत नाही. इथे श्रीकृष्णाने आपल्या काय त्याला म्हणतो, भोळ्या भाबड्या भक्तांना निखळ प्रेम दिलं, विशुद्ध प्रेम दिलं, आणि त्या प्रेमावरती आधारित हा संप्रदाय आहे. म्हणून त्याच्यावरती फोकस केलं जातं नेमकं. आणि मग त्याचे जे अभंग आहेत, त्याला आपण बाळक्रीडा म्हणतो. सगळ्या संतांनी बाळक्रीडा रचलेली आहे. त्या बाळक्रीडेचे अभंग असतात.
त्यांच्यावरती भर दिला जातो, त्यांचं गायन या निमित्ताने केलं जातं. अशा प्रकारे आपल्याला म्हणता येतं की मग या अर्थाने हा जो उपासना मार्ग आहे, वारकरी संप्रदायाला अपेक्षित अभिप्रेत असलेला प्रेममार्ग जो आहे, त्याची सुरुवात ही गोकुळामध्ये झाली. आणि ती कुठल्या कृतींनी केली, कुठल्या कृतीनं केली, तर श्रीकृष्ण परमात्मा बालपणी गुरु राखायला जायचा. तो नंदाचा फार मोठा गवळीवाडा होता म्हणूयात आपण तिथे त्याला. आणि मग आपल्या सवगड्यांच्या बरोबर दुपारी अशा प्रकारे सगळी मंडळी एकत्र यायची आणि आपापल्या शिदोऱ्या काढायची. आणि मग त्याच्या आधी खूप खेळ खेळलेले असायचे त्यांना. आणि मग खेळ खेळून दमल्यानंतर हे जेव्हा एकमेकांच्या बरोबर बसतात आणि जेवतात, एकमेकांच्या बरोबर सहभोजन करतात, ती सहभोजन ही नेमकी वारकरी संप्रदायाची फाउंडिंग ॲक्ट आहे. आणि म्हणून या फाउंडिंग ॲक्टचं प्रस्थापना करण्याच्या कृतीचं वारंवार काय करणं सांगा, पुनरावृत्ती करणं त्या कृतीची, ती वारंवार रिपीट करणं समारंभपूर्वक, म्हणून तो काल आहे. म्हणजे अशा प्रकारे भक्ती मार्ग म्हणून, उपासना मार्ग म्हणून या संप्रदायाची मुळं कुठपर्यंत देऊ शकतो आपण, श्रीकृष्ण परमात्म्याच्या गोकुळामधल्या चरित्रचे उच्चारावे केले देवे गोकुळी. आज काय करायचं असतं, तर गोकुळामध्ये देवानं केलेल्या चरित्राचं वर्णन करायचं असतं आणि त्याला आपण काला म्हणतो. ती फाउंडिंग ॲक्ट आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक उत्सवाच्या शेवटी या फाउंडिंग ॲक्टचं एक प्रकारचं विधिनाट्य केलं जातं. म्हणून त्याच्या संदर्भातला आजचा अभंग घेतला, कारण आज आपल्या उत्सवाचा हा ऑनलाईन उत्सवाचा म्हणूयात आपण, आपला शेवटचा दिवस आहे. म्हणून काल्याचं कीर्तन शहाणपणे वेदमुका गोपिका त्या ताकटी. जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीकृष्ण परमात्म्याचं गोपिकांच्या समवेत, गोपाळांच्या समवेत जे वर्तन आहे, त्या वर्तनाची आणि वेदांबरोबर त्यानं केलेल्या वर्तनाची तुलना करतायत आणि आश्चर्य व्यक्त करतायत. एक प्रकारचा नवलाव म्हणतो आपण, तो व्यक्त करतायत आणि तुलना करतायत त्या दोघांची. दुसऱ्या चरणात सुद्धा तुलनाच केलेली आहे. काय म्हणतायत महाराज? महाराज म्हणतायत की शहाणपणे वेद मुका, परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं म्हणून सिद्ध झालेला वेद शेवटी हे ज्ञान घेता 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 एक क्षण असा येतो की तो गप्प राहतो. कारण परमात्म्याचं ज्ञान ही भाषेतनं व्यक्त करण्याची गोष्ट नाही, हे त्याच्या लक्षात येतं. शहाणपणे वेदमुका म्हणजे जाणीव ज्याला म्हणतो आपण, जाणीव शहाणीव या ज्या गोष्टी आहेत, तिची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा गाठली की गप्प राहावं लागतं. लक्षात घ्या. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये उभी आहे, इथं जाणीव करी तोची नेणे, अथिलेपणे मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. जो मला कळलं असं म्हणतो, जो जाणीव करतो, त्याला ते कळलेलं नसतं. बघा, इथं जाणीव करी तोची नेणे, अथिलेपणे मिरवी तोची उणे. आमच्याकडे अधिक काहीतरी आहे असं सांगणारा जो असतो त्याच्याकडे काही नसतं, तो उलट कमी असतो. आम्ही झालो असे जो म्हणे, आम्ही पोचलो असं जो म्हणतो, तो काहीच नाही, तो खरा झालेला नसतो असं आहे. आणि हा अनुभव कोणाला आला तर शहाणपणे वेद मुका. तो शहाणा झाला आणि तो थांबला, तो गप्प झाला. वेद जाणो गेला पुढे मौनावाला, म्हणून वेदाचं मौन नेती नेती. म्हणजे परत एकदा ज्ञानेश्वरीचा आधार घेतो. ज्ञानेश्वरीमध्ये दोन उल्लेख आहेत. एक शेषाचा उल्लेख आहे. शेषनागाला असं वाटलं की आपण काय करूयात की परमात्म्याचं गुणगान करूयात. काय झालं शेवटी, ते गुणगान करता करता सहस्त्रमुखे शेष शिणला बापुडा, शिरलिया धडा जिव्हा त्याच्या. 1000 त्याच्या जिव्हा झाल्या. इतकं ते प्रकरण अवघड होतं, इतकं त्याचं वर्णन करणं अवघड होतं. सहस्त्रमुखे शेष. तर हा जो शेष आहे आणि हा जो वेद आहे, वेद मौनावाला, पाहेपा जाणीवेची निबळे. कुणी वेदापासून असे आगळे,
मग काय होतं की हा झाला वेद, किंवा शेषाहुनी तोंडाळे असे अति शेषापेक्षा अधिक तोंडाळ असं शकेल का कुणी, कारण त्याला 1000 तोंड आहेत. मग काय झालं, मग तोही अंथरुणातळी दडे, त्याला शेवटी गप्प राहून तो परमात्म्याचा अंथरूण झाला. इरू नेती नेती म्हणून वेदांनी नीती नीती म्हणायला सुरुवात केली. हे नाही, असा तो मुद्दा आहे की शहाणपणे वेद मुका गोपिका त्या ताकटी. म्हणजे इकडे आपल्याला असं दिसतंय की वेद गप्प राहिला, वेद जाणू गेला पुढे मौनावाला, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आपण अडाणी म्हणू, काही कळत नाही, कुठल्याही प्रकारचं अध्ययन झालेलं नाही. सांगा काय अध्ययन झालं होतं, काय अध्ययन झालं होतं. गवळीयांची ताक पिरे कोण पोरे चांगली, ती दह्या दुधाचा ताकाचा व्यवहार करणारी गवळ्यांची मुलं काय चांगली आहेत ती, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती. पण परमात्म्याला त्यांच्या सेवेचं त्यांच्या भक्तीचं वेड लागलं. म्हणजे एकीकडे वेदाकडे त्यांनी पाठ फिरवली ज्ञानवंतांच्याकडे, आणि इथे मात्र गोकुळामध्ये त्याचं जे वर्तन आहे गोपिकांच्या समवेत गोपांच्या समवेत ते अगदी वेगळं दिसतंय आपल्याला. शहाणपणे वेदमुका आणि गोपिका त्या ताकटी. वेदामध्ये काय, वेदामध्ये मंत्र आहेत, आणि तसे मंत्र यांना येतात का, गोपांना गोपिकांना मंत्र येतात का, तर अजिबात येत नाही. मग त्यांचे मंत्र कोणते आहेत, तर म्हणे तिथे मंत्र हमामा होतो, तू हमामा वगैरे खेळायचे तेच त्यांचे मंत्र आहेत, दुसरे त्यांचे मंत्र नाहीत. त्यांना दुसरं काही करता येत नाही, त्याची गरज नाही. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं सिंहासन नाही की जे इतर देवांच्याकडे असतं, मोठमोठ्या धनवंतांच्याकडे असतं, तसं यांच्याकडे असतं काही कारण नाही. तर वस्त्रे घोंगडिया घालून या तळी वरी वनमाळी बैसविती, घोंगडीवरती त्यांनी बसवलं परमात्म्याला, आणि तिथं तो त्यांची सेवा घ्यायला लागला. त्यांच्या शिदोरीमध्ये आपण खायला लागला, आपल्या शिदोरीमधलं त्यांना द्यायला लागला, एकमेकांना ते घास भरवू लागले. हे जे वर्तन आहे ते वर्तन कसं काय असू शकतं असं, की एका बाजूला एवढा मोठा वेद आहे, ज्ञान संपन्न आहे, तो गप्प राहतो, त्याला बोलता येत नाही, आणि इकडे ते काहीही जरी बोलले तरी परमात्मा गोड करून घेतो. त्यांनी शिव्या दिल्या तरी त्याला चालतात, आणि संतांनी दिलेलेच ना शिव्या. तुका म्हणे जे जे बोला ते साजे या विठ्ठला, संतांनी शिव्या दिल्या. आणि किती लढेवाळपणाने कधी कधी ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग बघा, काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम एका बाजूला आहे, आपणाला कल्पना आहे की तिथे शुद्ध पद्धतीने सगळं म्हणावं लागतं वगैरे, आणि हे म्हणतात की विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई येओ रंगाई येओ. तर विठाई ठीक आहे, कृष्णाई ठीक आहे, कान्हाई ठीक आहे, पण किठाई काय, किठाई कुठेच नाही. पण हे ते म्हणाले, आणि त्यांच्या त्या म्हणण्याला परमात्म्यानं तेवढ्याच उत्स्फूर्तपणे तेवढ्याच प्रेमाने प्रतिसाद दिला. म्हणून एका बाजूला वेदांशी त्याचं वागणं, दुसऱ्या बाजूला भक्तांशी त्याचं वागणं हे अतिशय वेगळ्या प्रकारचं दिसतंय. असं का होतं, असं का होतं. त्याचं कारण असं माहिती का, की परमात्म्याला ज्याला आपण ज्ञान म्हणतो त्या ज्ञानाचा जर कोणी बडीवार माजवायला लागला, त्याचा जर कोणी अभिमान बाळगायला लागला तर ते आवडत नाही. म्हणून महाराज म्हणले, तुकाराम महाराज, की ठेवा जाणीव गुंडून, तुमचं ज्ञान गुंडाळून ठेवा, इथं जाणीव करी तो चिनेने. पण म्हणजे एकदम जो अडाणी आहे त्याला परमात्मा कळतो असं 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 म्हणता येईल का. मग तर फारच सोपं झालं, कारण आपल्यातले बहुतेक लोक अडाणी असतात. तर तेही स्पष्ट केलं आपल्याला सांगता येईल ज्ञानेश्वर महाराजांच्या आधारे, की जाणीव नेणीव एकनाथ महाराजांच्या आधारे, जाणीव नेणीव हरपलिया निशेष माझे पावने निजात्म सुख श्रुती हे जाणून निशंक गोकुळीत त्या देख सुखार्थ प्रगटले. श्रुतींना परमात्म्याला जाणून घेता घेता गप्प राहावं लागलं, आणि मग काय करायचं, त्याचं जे सुख त्यांना पाहिजे होतं ते नाही मिळू शकलं. म्हणून गोपींच्या रूपानं गोकुळामध्ये त्या अवतरल्या, आणि जे वेदरूपामध्ये असताना श्रुतीच्या रूपामध्ये असताना त्यांना मिळालं नाही, ते गोपिकांच्या रूपामध्ये असताना परमात्म्यानं ते सुख त्यांना दिलं. जाणीव नेणीव हरपुलिया निशेष.
तर वेदोक्त जाणपण असल्यानंतर परमात्मा मिळत नाही. केवळ संसाराचं ज्ञान म्हणजे अज्ञान केवळ असलं तरीही तो मिळत नाही. तर या दोन्ही गोष्टीच्या पलीकडं जाता आलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांचा तो फार चांगला अभंग आहे. काय अभंग आहे की जाणवणी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देऊन या. जाणवणी नेणता, नेणत्याला परमात्मा भेटेल का? भेटणार नाही. मग जाणत्याला भेटेल का? नाही भेटणार. जाणवणी नेणता, गोपिका ज्या होत्या त्या जाणवणी नेणत्या आहेत. श्रुतीच्या रूपानं त्यांना सगळं ज्ञान मिळालेलं आहे, पण ते सगळं ज्ञान बाजूला ठेवा जाणीव गुंडाळून ठेवून त्या तिथे आल्या आणि म्हणून त्यांना परमात्मा मिळाला. जाणीव नेणीव हरपल्या निश्चेष. म्हणून हे जे आहे ते जाणून नेणं ते करी माझे मन. कळलेलं आहे सगळं, पण त्या कळण्याची मातब्बरी सुद्धा कळली आणि ते बाजूला ठेवलं आणि शुद्ध भावानं परमात्म्याला शरण गेले. तेव्हा तो परमात्मा त्यांच्या ताब्यामध्ये आला. म्हणून हा भाव महत्वाचा आहे आणि तो गोपिकांच्या मध्ये होता, म्हणून गोपाळांच्या मध्ये होता, म्हणून त्यांना परमात्म्यानं विशेष प्रेम दिलं. मग इथे कैसे हे अशी तुलना आहे. इकडे कसं बघा आणि इकडे कसं बघा. वेदांच्या तिथे कसा वागतोय ते बघा आणि गोपिकांच्या तिथे कसा वागतोय ते बघा, असं तुकाराम महाराज सांगतायत. म्हणजे संपूर्ण गोपाळ काल्याचं वर्णन, संपूर्ण बालपणीचं जे चरित्र आहे जे सांगायला आपल्याला तेवढा अर्थात वेळ नाही, ते सगळं याच्यामध्ये येतं. इथे कैसे शहाणे ते जाणती. हा म्हणजे आता शहाणपणे वेद मुका आणि शहाणे ते जाणती या दोघांच्या मधलं शहाणपण वेगळं आहे. हे पहिलं वेदांचं शहाणपण आहे आणि दुसरं भक्तांचं शहाणपण आहे. जाणीव गुंडाळून ठेवलेल्या नेणत्यांचं किंवा भोळ्या लोकांचं, भोळीवेचे लेणे साजे विष्णुदासा, असे आम्हा विष्णुदासा, त्यांचं शहाणपण येते. आणि ते शहाणपण हे त्या अगोदरच्या शहाणपणापेक्षा वेगळं आहे. ते ज्ञान आणि अज्ञान पोटात घालून पुढे गेलेलं शहाणपण आहे. आणि म्हणून इथे कैसे शहाणे ते जाणती. ते शहाणे जे आहेत म्हणजे गोपिका संत, त्यांना हे समजलेलं आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे जाणीव नेणीवेच्या पलीकडचं ज्ञान त्यांच्याकडे आलेलं आहे. आणखीन पुढचं एक उदाहरण तुकाराम महाराज देत आहेत या अभंगामध्ये 3ऱ्या चरणात, की एक ज्ञानमार्ग आहे, ठेवा जाणीव गुंडून, त्याचा परामर्श घेतला. आता आणखीन एक मार्ग आहे, तो कोणता आहे? तो कर्ममार्ग आहे. आणि यज्ञ हे त्या कर्ममार्गाचं प्रतीक आहे. तर याज्ञिक होते, जसे उपनिषद काळामध्ये ज्ञानी होते, त्याच काळामध्ये त्याच्या अगोदरच्या काळामध्ये खूप कर्मकांडाचा स्तोम बांधला होता. कल्पना आहे आपल्याला, ज्याच्यावरती पुढे जैमिनींनी मीमांसा मार्ग उभा केला. कल्पना आहे आपल्याला, त्याला आपण पूर्वमीमांसा म्हणतो. तर यज्ञ केंद्रित सगळं. तर यज्ञ करायचा, यज्ञामध्ये आहुती द्यायची आणि आहुती दिल्यानंतर तो देव प्रगट होणार, अशा प्रकारचं सामर्थ्य त्या मंत्रामध्येच असतं. तर तिथे काय होतं? तुकाराम महाराज सांगतात की यज्ञमुखे खोड्या काढी. कारण यज्ञ करताना तो इतका काटेकोरपणे, इतका बिनचूकपणे करता आला पाहिजे. काय कुठे ठेवायचं, काय कुठे मांडायचं, कशाची आहुती द्यायची, केव्हा द्यायची, कोणा देवाचं आवाहन करायचं, हे सगळं शास्त्र ठरलेलं आहे. कुठला मंत्र म्हणायचा, किती पुरोहित लागतील त्याला, सगळं ठरलेलं आहे. त्याच्यात थोडी जरी चूक झाली तरी त्या यज्ञाचं फळ मिळत नाही, यज्ञ सफळ होत नाही. प्रसंगी यजमानाला उलट काहीतरी, वज्रम पतती मस्तके, भलतंच काहीतरी उलट परिणाम भोगावा लागतो. आणि परमात्मा मग त्या बाबतीत वस्ताद आहे, तुम्ही इतक्या पद्धतीने बघता काय, मग मी पण त्याच्यापेक्षा जाऊ. म्हणजे तुम्ही जर मायक्रो असाल तर मी मायक्रोचा मायक्रो आहे, असं परमात्मा म्हणे. आणि मग तो काय करतो? तो खोड्या काढतो. यज्ञमुखे खोड्या काढी, कोण गोडी बोरांची. आणि हे उदाहरण दिलं रामचरित्रातलं. शबरीच्या बोरांची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. शबरी होती, भिल्लीण होती आणि परमात्म्याची, श्रीरामप्रभूची वाट पाहत होती किष्किंधेच्या परिसरामध्ये कुठेतरी. आणि तिथे श्रीराम पोहोचले आणि तिला कळलं की ते आलेले आहेत. आणि मग बोलवल्यानंतर पाहुणचार करायला पाहिजे, आतिथ्य धर्म आहे काहीतरी. आणि काय घरामध्ये काही नाही, तर रानमेवा म्हणतो आपण, ती रानातली बोरं आणली होती काढून. पण ती बोरच कधी आंबट असतात, कधी गोड असतात, काही खात्री देता येत नाही. म्हणून एक एक बोर तिने चाखून पाहिलं आणि जी गोड आहेत ती ठेवली, आंबट आहेत ती बाजूला टाकून दिली आणि परमात्म्याच्या पुढे, रामप्रभू पुढे ती ठेवली.
आणि रामानं ती उष्टी बोरं शबरीची खाल्ली. यज्ञमुखे खोड्या काढी कोण गोडी बोरांची, इथे कैसे शहाणे ते जाणते. हे असं का? याचं रहस्य फक्त शहाण्या लोकांना कळतं, बाकीच्यांना कळत नाही. आणि कृष्णचरित्राची पण गोष्ट आहे ना, इथे भले रामचरित्रातली आलेली आहे, पण कृष्णचरित्रामधली गोष्ट आहे की तिथे कुणीतरी यज्ञ केला होता ऋषींनी. ज्या परिसरामध्ये, ज्या वनामध्ये कृष्ण आणि त्याचे सगळे सवंगडी खेळायला जायचे, तिथे यज्ञ केला होता. आणि त्या यज्ञामध्ये आहुती वगैरे देण्यासाठी त्या ज्या ते जे ऋषी होते, त्या ऋषींच्या पत्नी घरी स्वयंपाक पाणी करून तिकडे निघाल्या. आणि ते वाट पाहत आहेत की आता यज्ञ क्रिया संपेल, समारोप होईल आणि आता आपल्याला काय असेल ते दिलं पाहिजे. तर तेवढ्याच रस्त्यात त्यांना त्या वनामध्ये ही सगळी मुलं दिसली खेळताना. आणि कृष्णाने त्यांना विनंती केली की आम्ही भुकलेलो आहोत, हे काय? तर ते म्हणाले आम्ही चाललोय तिकडे न्यायला हे सगळं घेऊन, कारण आमचे जे पती आहेत ते यज्ञ करतायत. म्हणजे आम्हाला भूक लागली, आम्हाला पाहिजे. तर त्या ऋषीपत्न्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता ते यज्ञाला न्यायचं सगळं थांबवलं आणि या मुलांना जेवायला घातलं. तिकडे ते वाट पाहून पाहून थकले. आता गंमत अशी आहे की त्या ऋषींना त्या प्रकारचे यज्ञ करून जेवढं पुण्य मिळालं असतं त्याच्या कितीतरी पटीने अधिक पुण्य त्यांच्या बायकांना, या गोपगोपाळांना जीव घालण्यामध्ये मिळालं, त्यापासून मिळालं. म्हणून रामचरित्रामध्ये तर गोष्ट आहे शबरीची, कृष्णचरित्रामध्ये सुद्धा आहे कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते जाणती. काय त्या शहाण्याचं शहाणपण आहे नेमकं? कशा प्रकारचा शहाणपण आहे? तर ही गोष्ट तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे भावे विण केला शिण होय तो. तुकाराम महाराज म्हणतात की कितीही कर्म चांगलं केलं तुम्ही, काटेकोरपणे शास्त्रशुद्ध केलं, किंवा कितीही तुमचं ज्ञान असलं तरी सुद्धा जर भाव नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही, ते वाया जातं, उलट त्याचा त्रास होतो. तुका म्हणे भावे विण. म्हणून भाव महत्वाचा आहे. भाव ते कारण साह्य होतो नारायण. तर जे कोणी ज्ञाते होते त्यांच्याकडे भाव नव्हता, जे कोणी कर्मिष्ठ होते त्यांच्याकडे भाव नव्हता, परंतु गोपगोपिका ज्या होत्या त्यांच्याकडे भाव होता, कारण त्यांना ज्ञानाचं वैयर्थ, त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या कर्माचं, शुष्क कर्माचं वैयर्थ कळलेलं होतं. आणि म्हणून ते सगळे मनोभावानं परमात्म्याला शरण गेले. तेव्हा खरं शहाणपण त्यांचं आहे, त्यांच्याकडे भाव आहेत, त्यांच्याकडं खरं शहाणपण आहे. आणि म्हणून हे शहाणपण जिथे प्रत्यक्ष दिसलं तो प्रसंग म्हणजे परमात्म्याच्या गोकुळामधल्या गोपगोपिकांसमवेत केलेल्या त्या बालक्रीडेचा, त्या काल्याचा प्रसंग आहे. आणि ती वारकरी संप्रदायाची फाउंडिंग ऍक्ट आहे. मग त्या पद्धतीने आता तुम्हाला जाता जाता एक गोष्ट सांगतो की कृष्णाचं चरित्र आहे भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये आलेले, आणि अनेकांनी 10व्या स्कंदावरची टीका वगैरे त्याच्यावरती लिहिली. मूळ संस्कृतमधलं असतं. एकनाथ महाराजांनी 11वा स्कंद निवडला आणि सांगितलं की तात्विक गोष्टी आम्ही सांगणार, आणि 10व्या स्कंदामधला बालक्रीडेचा भाग संतांनी घेतला आणि सगळ्यांनी त्याचं वर्णन केलं. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. तर त्याच्यातला सूक्ष्म मुद्दा कोणता आहे? त्यातला सूक्ष्म मुद्दा असा आहे नेमका की त्यातलं सगळ्यात तुम्ही काय घेऊन पुढे जाणार आहे. तर एका बाजूला संतांनी श्रीकृष्णाचं तत्वज्ञान भगवद्गीतेच्या माध्यमातून त्याने सांगितलं ते घेतलं, आणि दुसऱ्या बाजूनी बालपणी गोकुळामध्ये असताना परमात्म्यानं ज्या प्रकारची उपासना करायला सांगितलं आणि जी गोपाळांनी केली त्या दोन गोष्टी घेतल्या. म्हणून काल्याचं कीर्तन हे सगळ्यात शेवटी अतिशय महत्त्वाचं असतं, कारण त्या पद्धतीनं ती संपूर्ण घटनाच्या घटना परत एकदा आवृत्त होते, पुन्हा एकदा ती प्रगट होते, आणि आपण त्या काळामध्ये जणू काही जातो परमात्म्याची उपासना करण्यासाठी. तर हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. तर इतर लोकांनी काय केलं, जेव्हा आता सांगायला सुरुवात केली, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण एक बहिरा जातवेद नावाचा एक मोठा भागवत सांगणारा होऊन गेला. म्हणजे त्याने काय केलं, भागवताच्या 10म स्कंदावरती भाष्य दिलं मराठीमध्ये. त्यानं काय सांगितलं माहिती का? तर पहा बरं का लोक कसे उद्योग करतात ते. की श्रीकृष्णाने सगळ्यांना बोलवलं, इकडे गोपाळ आले, इकडे गोपी आल्या, त्यांच्याबरोबर त्यांनी नृत्य केलं, ज्याला आपण रासक्रीडा वगैरे म्हणतो. तर ते करण्याच्या पूर्वी त्यांनी सगळ्या लोकांच्यावरती, तिथं जमलेल्या सगळ्या मुलांच्यावरती वगैरे दृष्टिक्षेप टाकला. त्याच्या लक्षात आलं की गोकुळामधल्या सगळ्या जातींचे
गोपिका इथे आलेल्या आहेत. तर तो बहिराज आत्म्यात काय सांगतो माहिती का, की श्रीकृष्णाने त्या गोपिकांच्या मधल्या उच्च जातीच्या ज्या गोपिका होत्या त्यांना सांगितलं की तुम्ही घरी जा, हे तुमचं काम नाही. म्हणजे बघा आता भक्ती म्हटल्यानंतर त्या सगळ्या जातीच्या लोकांनी करायला पाहिजे ना, पण नाही, त्याला वाटलं की त्याच्यात काहीतरी गडबड आहे. तसं नाही करता कामा उच्च जातीच्या लोकांनी किंवा आणखीन कुणी, म्हणून त्यांनी तसं लिहिलं. याच्या उलट तुम्ही जर पाहिलं, तुकोबारांचे अभंग पाहिले, एकनाथांचे पाहिले, तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की गोकुळामधल्या सगळ्या वर्णजातीचे लोक, जे गोपाळ, वर्णजातींचे गोपाळ श्रीकृष्णाच्या त्या याच्यामध्ये सहभागी झाले होते, रासक्रीडेमध्ये सहभागी झाले होते आणि त्या गोकुळातल्या काल्यामध्ये सहभागी झालेले होते. असा हा दृष्टिकोनामधला फरक आहे. आणि म्हणून त्याचप्रमाणे पंढरीच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या, म्हणजे बघा तिकडे गोकुळ आहे, इकडे पंढरी आहे, तिकडे यमुनेचं वाळवंट आहे, इकडे चंद्रभागेचं वाळवंट आहे, तिकडे सगळे गोपाळ मंडळी आहेत आणि इकडे सगळी वारकरी संत मंडळी आहेत. परंतु एकाच प्रकारची कृती दोन्ही ठिकाणी होते, कारण वारकऱ्यांचा जो विठ्ठल आहे पंढरपूरचा तो कृष्णच आहे आणि तो बालकृष्ण आहे मुख्यत्वे करून. म्हणून ही फाउंडिंग ॲक्ट जी असते ती करणं हे काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारे या सगळ्या श्रीकृष्ण चरित्राचं, बालचरित्राचं वर्णन आपण काल्याच्या कीर्तनातनं केलं. आणि आता शेवटचा जो मुद्दा आहे तो प्रत्यक्ष हा या काल्याचा प्रसाद सगळ्यांना द्यायचा. आता मी आपल्या सगळ्यांना जे श्रोते आहेत त्यांना तो काही देऊ शकत नाही, परंतु माझे मित्र हरिभक्तपरायण अभय महाराज जगताप यांनी गेले 29 दिवसाचा सगळा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने शूट केला गाथा ज्ञानेश्वरीच्या संदर्भातला, आणि आपणापर्यंत तो फेसबुकाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आणला. त्यामुळे ते परत आजचंही रेकॉर्डिंग करायला या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा मी त्यांना विनंती करीन की हा जो आपण शेवटचा अभंग, हे माझं निरूपण संपलेलं आहे, तर शेवटचा जो अभंग असतो तो मी म्हणणार आहे आणि त्यासाठी त्यांना मी पाचारण करणार आहे की हा काल्याचा प्रसाद मी त्यांनाच पहिल्यांदा देऊ इच्छितो. महाराज या. प्रत्येक नियम वारकरी संप्रदायाच्या संकेताप्रमाणे त्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी कीर्तन करायला हार घालावा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि आता महाराज इथे बसतील आणि मी त्यांना काल्याचा प्रसाद देईन. आणि देण्यापूर्वी हा जो नेहमीचा अभंग असतो आमच्या वारकऱ्यांचा शेवटी, कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी एकते, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. महाराज या. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.